हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एम.एस.आर. वर्क क्लासेस. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत स्टँड कोणत्या प्रकारचं यूज करायचं. म्हणजे तुम्ही नवीन आहेत, आधी वर्क शिकत आहेत, त्यावेळेला तुमच्याकडे कोणता स्टँड असायला हवा. स्टँड तर भरपूर प्रकारचे आहेत मार्केटमध्ये. तर आपण याच्यामध्ये स्टँड कसा फिक्स करायचा हे देखील पाहणार आहोत. तर इथे सगळ्यात अगोदर तर हे तुम्ही स्टँडचं फिक्सिंग पाहू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे. ज्यामध्ये व्यवस्थितपणे त्याचे जे खालचे पाईप आहेत ते देखील बसवून घेतलेले आहेत आणि ते पाईप बसवताना देखील तुम्हाला स्क्रूचा यूज करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे स्क्रू असतात त्या स्क्रूमध्ये हे पाईप व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचे आहेत. तर या काही आपल्या किट आहेत ज्या आपण ऑनलाईन स्टुडंटला देतो, ज्याच्यामध्ये आरीवर्कचं स्टँड, रिंग आणि बाकी सगळं काही आरीवर्कसाठी लागणारं मटेरियल आहे. तशाच आजच्या काही ऑर्डर डिस्पॅच होत आहे, तर त्या देखील आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आपण जे पण काही पार्सल पॅक करतो किंवा स्टुडंटपर्यंत देतो, तर ते त्यांच्या लोकेशनवरती व्यवस्थितपणे पोहोचतात अशा पद्धतीनेच आपण ते पॅक करतो. बॉक्स असतो हा 18 इंचचा. त्यामध्ये स्टँड, रिंग अशा काही या 3-4 किट आहेत ज्या आज आपल्या डिस्पॅच होत आहेत. ऑनलाईन स्टुडंटच्या आहेत. जसं की एक किट होती ती जळगाववरून होती, सेकंड नाशिकवरून आणि ज्या 2 होत्या बाकी त्या पुण्यावरून होत्या. तर अशा या किट आपल्या आज डिस्पॅच होती. आता इथे सगळ्यात अगोदर तर तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे आणि बॉक्समध्ये स्टँड हा असा ओपन येतो. म्हणजे पूर्ण काही बाजूला काढलेलं असतं. त्याचे पाईप असतील, रिंग असेल, हे असं तुम्हाला पॅकिंग करून दिलं जातं. तर हेच तुम्हाला बाजूला काढायचं आहे. आता इथे हे 4 पाईप आहेत त्याला रबरने पॅक करून दिलेलं असतं आपण स्टुडंटला. तर हे आपण आता रबर काढून घेत आहोत आणि हा जो स्टँड आहे याच्यामध्ये तुम्हाला बॉक्सवाला पाहिजे असेल, म्हणजे जर तुम्हाला मानपाठीचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही चेअरवाला पण स्टँड घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ते वर्क म्हणजे जे काही वर्क करता ते खुर्चीवर बसून करू शकता. आता हे कसं आपण असं खाली बसून वगैरे करू शकतो कारण हा छोटा असतो म्हणून जास्त मानेवरती त्रास होतो तुमच्या. पण नवीन असाल तर तुम्ही जास्त खर्च न करता हा स्टँड घेऊ शकता. आणि जर तुम्हाला देखील हे मटेरियल ऑर्डर करायचं असेल किंवा स्टँड ऑर्डर करायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आपल्याकडे ऑल आरी वर्कचं मटेरियल अवेलेबल आहे. आता हे एका पाईपचा आपण स्क्रू काढून घेतला आहे. तर आता होतं काय, आपल्याला सोबत कोणी नसतं, त्याच्यामुळे इथं स्क्रू वगैरे फिक्स करायला थोडा प्रॉब्लेम होतो. पण तुम्ही 1 ते 2 पाईप लावताना व्यवस्थित पकडलं. हे पहा, वरून मी स्क्रू ठेवला आहे आणि बऱ्याचशा वेळेला या पट्ट्या बरेच स्टुडंट काय करतात, चुकीचा स्टँड फिक्स करतात. तर हे असा स्टँड तुम्हाला फिक्स करायचा आहे की तुम्ही जर खाली गोलवाली जी ही रिंग होती स्टँडची ती खाली ठेवली तर तिच्या पट्ट्या पण बरोबर तुमच्या फरशीला लागतील अशा ठेवायच्या. म्हणजेच हे पाहू शकता तुम्ही कसा ठेवला आहे मी, स्क्रू वरून दिसतोय ना की हे असं उलटं घ्यायचं नाही. आता इथं मी काय करते, खालून स्क्रू ठेवत आहे. आता पकडायला कोणी नसल्यामुळे असं खाली ठेवायची अगोदर रिंग ही मोठीवाली आणि तिच्यातून खालून स्क्रू घालायचा आणि वरून पाईप लावायचा. असं जरी तुम्ही फिक्स केलं तरी देखील ते बरोबर होतं. म्हणजे आपल्याला कोणाच्या मदतीशिवाय देखील तुम्ही हे करू शकता. पहा इथे. अगोदर मी केलं तर त्याच्यामध्ये हात आपला अवघडला जात होता. व्यवस्थित रिलॅक्स होत नव्हतं. आणि इथं मी फक्त हे हाताने फिक्स करते. तुमच्याकडे जे काही इलेक्ट्रिकलमध्ये म्हणजे जी आपली पक्कड वगैरे असते त्याने देखील तुम्ही फिक्स करू शकता. फिक्स करताना आणि हां, अजून एक प्रश्न पडतो, की हे ज्यावेळेस तुमच्याकडे नवीन असं पॅकिंगमध्ये स्टँड येतं, त्यावेळेला होतं काय, की याच्यामध्ये खूप जास्त गंज वगैरे राहतो. कारण हवेच्या वगैरे संपर्कात आल्यानं पण याला पावसाळी वातावरणात होऊ शकतो गंज वगैरे. तर मग त्यावेळेला काय करायचं, त्याच्यामध्ये नाईटला म्हणजे रात्री ऑइल टाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जर ऑइल किंवा केरोसिन, पेट्रोल वगैरे जे काही असेल तुमच्याकडे रॉकेल, ते थोडेसे 2 थेंब टाकून ठेवायचं. म्हणजे होतं काय, आपल्याला ते व्यवस्थितपणे स्क्रू वगैरे त्याचे लवकर लूज होतात. आता हे मी करून ठेवलेलं आहे अगोदर. याच्यामध्ये ऑइल टाकून ठेवलं होतं. त्यामुळे इझिली लवकर असे निघत आहेत स्क्रू बाजूला. पाहू शकता. तर 3 पाईप झाले. तसंच एक-एक करून बाकीचा पण एक राहिला होता. तो देखील चौथा देखील लावून घ्यायचा आहे. लावताना इथं मी खूप हलक्या हाताने घेत आहे, कारण हे आपण नंतर पकडणे टाईट करणार आहोत. फक्त हाताने फिक्स करून चालत नाही. आता बरेच काय होतं, स्टुडंटला वाटतं की आम्ही स्टँड तर व्यवस्थित फिक्स केला, पण आमचा स्टँड खालीवर का होतोय किंवा लूज का होतोय? हे असे प्रॉब्लेम येतात. तुम्ही इथे रिंगमध्ये पाहू शकता स्क्रू होते त्या साईडला, पुढच्या साईडला. आता मी इथे दाखवेलच तुम्हाला. हे जे स्क्रू आहेत माझ्या हातापाशी आलेला आहे रिंगचा स्क्रू, त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑइल टाकून ठेवलं, तर हा वाला जो पार्ट आहे ना, तिथे ऑइल टाकून ठेवायचं. तिथून तुमच्या स्टँडची साईज वाढते. जेवढी हवी आहे तुम्हाला, म्हणजे एक साधारण 2-3 इंच एवढी साईज त्याची वाढू शकते. स्टँड फिक्स करून झाला आहे. त्यानंतर येते 18 इंचचीच रिंग. आता या रिंगमध्ये 2 रिंग असतात. एकामध्ये एक जशा मी ओपन केल्या आहेत. ही जी प्लेनवाली रिंग आहे ती कधीही आपण अगोदर खाली ठेवतो. ही प्लेन रिंग आहे इथं वुडनची. आणि हो, याच्यामध्ये रिंगला रॅप वगैरे कसं करायचं, म्हणजे रिंग पण बऱ्याचशा वेळेला खराब होते. त्या रिंगला देखील कसं सिक्युअर करायचं हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण फक्त स्टार्टिंगसाठी पाहतोय. एक रिंग असते विदाऊट स्क्रूवाली आणि एका रिंगला असते स्क्रू. आता ज्या रिंगला तुमच्या स्क्रू म्हणजेच नट आणि बोल्ट असतं,
ती रिंग जी आहे ती आपली कपड्याच्या वर येते. आता इथं मी हा कॉटन फॅब्रिक घेतलेला आहे. पॉपलिनचा फॅब्रिक आहे हा. कॉटनमध्ये असतो. ज्याच्यावरती की आपण आरी वर्क करतो. हे 2 कलर घेतलेले आहेत मी इथं व्हाईट आणि हा पर्पल कलर आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो हवा आहे तो यूज करू शकता. हा जो फॅब्रिक असतो का हा स्पेशली आरी वर्कसाठी असतो. खास करून ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करता, तर त्यावेळेला तुम्हाला या कपड्याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही अस्तरचा वगैरे कपडा घेतला तर त्याच्यावर जमत नाही. पॉपलिनचा कपडा हा थोडासा वेगळ्या प्रकारे असतो अस्तरपेक्षा. तर इथं मी अगोदर एक खाली प्लेन रिंग ठेवली आहे. त्या प्लेन रिंगवरती एका साइडला कॉर्नरला म्हणजे पूर्ण रिंग पण तुमची झाकली गेली पाहिजे, हाईट झाली पाहिजे. असा कपडा टाकून घ्यायचा आहे. कपडा पूर्ण रिंग कव्हर झाली. आता दिसत नाही रिंग आपल्याला. प्लेन वाली ठेवली मी अगोदर. त्याच्यानंतर ही स्क्रूवाली रिंग घ्यायची. स्क्रूवाल्या रिंगचा स्क्रू लूज करायचा आहे. असं जर तुम्ही ठेवलं तर बसणार नाही. नॉर्मल थोडा अजून लूज करायचा आणि लूज केल्याच्या नंतर रिंगच्या बाहेरून बसतोय का हा चेक करायचा. म्हणजे आपण जी ठेवली होती रिंग त्या रिंगच्या बाहेरून ही रिंग जाते. अशा पद्धतीने सेट करायचं म्हणजे आता सगळीकडून ठेवून घ्यायचे की व्यवस्थित फिक्स होतंय का. आता इथं व्यवस्थित फिक्स झाला आहे. हलक्या हाताने थोडंसं नॉर्मल त्याला उचलून घ्यायचे आणि हा जो ग्रीन वाला भाग आहे तो तुम्हाला हाताने फिरवायचा आहे आणि एका साइडने कुठेही पाठ ठेवायचे. म्हणजे मी जसं की स्क्रूवाला पार्ट धरला आहे हातामध्ये आणि ग्रीनवाला फिरून घेते. जिथपर्यंत तुम्हाला टाईट होईल तिथपर्यंत त्याला व्यवस्थित टाईट करून घ्या. आणि जेवढा तुमचा कपडा टाईट होतो तेवढंच तुम्हाला वर्क करायला सोपं जातं. आता जर तुमचा कपडा टाईट नाही झाला, बऱ्याचशा वेळेला काय होतं आपला कपडा टाईट होत नाही, मग आपली एकतर कपडा पण डॅमेज होतो मध्येच आणि रिंग पण म्हणजे खराब होऊ शकते. जर कपडा लूज झाला तर बाहेर वगैरे निघू शकते. आता इथं कपडा तर मी स्क्रू टाईट करून घेतलाय, पण आता आतमध्ये काय होतोय कपडा लूज वाटतोय. आता कपडा जर आतमध्ये लूज वाटत असेल तर काय करायचं आपलं जे रिंग थोडी उचलून घ्यायची, त्याच्यावर 2 अंगठे ठेवायचे आणि पूर्ण साइडनं गोल आकारामध्ये कपडा ओढून घ्यायचा बाहेरून. म्हणजे जर तुम्ही कपडा बाहेरून ओढला तरच तो कपडा व्यवस्थित सेट होईल आणि जर फक्त स्क्रूज फिट केलाय तर कपडा तुमचा आतमध्ये लूज पण पडू शकतो यासाठी. आता इथे साइडने पूर्ण हा कपडा बाहेरच्या साइडला ओढायचा, आतमध्ये नाही ओढायचा. तुम्ही पाहू शकता मी इकडे पूर्ण दोन्ही हाताने बाहेर कपडा ओढते आणि खूप जास्त ही रिंग ओढायची नाही, तर आतमधली किंवा बाहेरची रिंग तुमची निसटू शकते यासाठी. आता रिंगचा पूर्ण ओढून घ्यायचा. असं जशी रिंग आपली गोलाकारामध्ये आहे, अगदी तसाच पूर्ण तिचा कपडा पण साइडनं ओढून काढायचा. असा जर तुम्ही साइडने कपडा ओढून घेतला, तर आतमधला जो राहिलेला तुमचा कपडा असेल तो खूप टाईट होतो. म्हणजे कसलाच लूज वगैरे पडत नाही. आता इथे पाहू शकता तुम्ही. आणि ही जी रिंग आहे, या रिंगला मी सेट करून घेतलेला आहे वरच्या रिंगला. खालची रिंग बाकी होती सेट करायची. म्हणजे त्याच्यावरती डॉक्टर टेप किंवा मास्किंग टेप मिळत असेल तर आपण जसं निडलला सेट केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, सेम तसं तिथं रिंगला पण गोल गोल असा टेप लावून घेऊन ती पण सेट करायची. म्हणजे तुमचा कपडा वगैरे डॅमेज होत नाही. तर आता रिंग देखील आपली सेट करून झाली, स्टँड देखील फिक्स करून झाला आहे. तर आता या स्टँडवरती रिंगला फिक्स करायचे आणि ज्यावेळेस तुमची स्टँडमध्ये रिंग फिक्स होत नाही त्यावेळेला थोडे त्याचे स्क्रू लूज करून घ्यायचे. हे जे मी इथं पुढे दाखवते ते स्क्रू थोडा लूज करायचा. तर आजच्या या क्लासमध्ये आपण शिकलो की फॅब्रिक सेट कसा करायचा आणि रिंगमध्ये देखील तो व्यवस्थित कसा फिक्स झाला पाहिजे ह्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि असंच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटलाय नक्कीच कमेंट